मकर संक्रांतीचा सण आलेला आहे. आपण सणाला तिळगुळाच्या पोळ्या करणार आहोत. तिळाच्या पोळीसाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ, चुरलेलं पीठ, लावण्यासाठी कोरडं पीठ. प्रथम तीळ आपण भाजून घेऊया. लालसर भाजू, 5 मिनिटं लालसर भाजून नंतर थंड झाल्यानं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर तीळ थंड झालेले आहेत. त्याच्यात आपण गूळ घालूया. गूळ घातल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. मिश्रण तयार झालेलं आहे. आपण पोळी करण्यासाठी छोटासा उंडा घेऊया. गोल गोल करूया, बारीक काट. छोटासा मिश्रणचा छोटा गोळा तयार करून घेऊया. ते त्याच्यात टाकून असं हलक्या हाताने गोल करून घेऊया. गोल असा झाला की हलक्या हाताने कोरडं पीठ टाकून असं हलक्या हाताने मळून घेऊया, लाटून घेऊया. व्यवस्थित लाटून झालेला आहे. असं हलक्या हाताने तेल लावा. लाटून झालेली आहे पोळी. असं शेकण्यासाठी टाकूया. साईडनं तेल टाकूया, कारण का तर चिटकणार नाही. व्यवस्थित भाजल्या जाईल. लालसर लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजायचं. लहान मुलांना फार आवडते ही गोड पोळी. डब्यासाठी, शाळेत डब्बा वगैरे. मकर संक्रांत आलेली आहे. आवडीने हे आपण पदार्थ करू शकतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. लालसर भाजलेली आहे. ताटामध्ये टाकून त्याच्यावर तूप टाकून लहान मुलं आवडीनं खाऊ शकतात आणि मोठे माणसं पण आवडीनं डब्याला पण नेऊ शकतात.